मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 23 नोव्हेंबरच्या भागामध्ये आनंदीला सुधा ओरडल्यामुळे सार्थकला खूप वाईट वाटत असतं. सार्थक म्हणतो, तुम्ही माझ्या आईचं मन वळवण्यासाठी इतकं काही करता, पण तुम्हालाच ऐकावं लागतं, मला खूप वाईट वाटते. आनंदी म्हणते, नाही, खरं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्यामुळे त्या दुखावल्या गेल्यात, त्यांची नाराजी मी दूर नाही करू शकले. याच्यावरती सार्थक म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, तुम्ही आईची नाराजीसुद्धा दूर कराल, मला खात्री आहे तुमच्याबद्दल. असं म्हणत सार्थक आता आनंदीचं कौतुक करत असतो. इकडे तोपर्यंत मनोज ऑफिसला निघालेला असतो. लीना सांगत असते, मला थोडं वाणसामान आणायचं आहे, पैसे हवे आहेत. मनोज म्हणतो, हे काय, आत्ता तर दिले होते पैसे. लीना सांगते, पैसे दिलेला 1 महिना झाला. मनोज म्हणतो, मग तुझ्या कामाचे आलेले पैसे? त्यावेळेला लीना सांगते, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी सगळे पैसे तुमच्याकडे नाही का दिले? मनोज थोडेसे पैसे काढून देतो. लीना म्हणते, या सगळ्यात कसं काय भागणार? मनोज म्हणतो, मी काय कोणत्या ऑफिसचा मालक नाही आहे, हे बघ जे आहे त्याच्यातच तुला भागवावं लागेल. असं म्हणत मनोज आता पैसे देण्यासाठी नकार देतो आणि तुटपून जे पैसे देतो आणि त्यातच भागवायला सांगतो. त्यावरती अण्णा म्हणतात, जाऊ दे, हे बघ माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, तू काळजी करू नकोस, मी तुला थोडेफार पैसे देतो, त्याच्यामध्ये काही भागतंय का बघ. असं म्हणत अण्णा आता लीनाला पैसे देतात. मनोजचं हे वागणं लीनाला सुद्धा पटत नसतं. तोपर्यंत इकडे आता सुधा चिडलेली असते आणि ती सांगत असते, वृंदा, या आनंदीचं काहीतरी करायला पाहिजे. याच्यावरती सुधा सांगते, लवकरात लवकर या आनंदीला घराबाहेर काढ ना वृंदा. वृंदा म्हणते, हे बघ आपण ना काहीही करू, या सार्थकच्या मनामध्ये आनंदीविषयी आपण विष पेरायचं आहे. सुधा म्हणते, नाही नाही, चुकीच्या मार्गाने मला काही करायचं नाही आहे. वृंदा म्हणते, ठीक आहे, मग एक काम करूया, आनंदीचा पहिला नवरा आहे ना, त्याला गाठभेट घेऊया, त्याच्याकडून आनंदीबद्दल काहीतरी माहिती कळेल. मी केदारला या कामाला लावते, तू काळजी करू नकोस, केदारला बोलवून घेऊ आणि आपण आनंदीचा पहिला नवरा आहे ना त्याच्याबद्दलची सगळी माहिती काढूया. असं म्हणत ती शलाकाला आता केदारला फोन लावायला सांगते आणि काहीतरी अंशुमनकडून आनंदीच्या विषयी माहिती मिळते का याच्यावरती फोकस करायला सांगणार असते. तोपर्यंत इकडे सुधाला या गोष्टी पटत नसतात, पण आनंदी तिला नजरेसमोर नको असते, ती सार्थकची फसवणूक करते असं तिच्या मनामध्ये ठाम विश्वास झालेला असतो. इकडे तोपर्यंत सानूला ताप आलेला असतो. लीना एकदम घाबरते. सानूला ताप आल्यामुळे ती आता काय करावं तिला सुचत नसतं. मालतीला बोलवते. मालती म्हणते, तू एक काम कर बरं, तू आत्ता मनोजला कॉल कर, त्याला बोलवून घे, मग आपण तिला डॉक्टरांकडे नेऊया. यावरती लीना म्हणते, मी त्यांना किती कॉल करते पण ते कॉलच उचलत नाही आहेत. इकडे तोपर्यंत राज्याध्यक्षांच्या गोडाऊनमध्ये झालेल्या चोरी संदर्भात सार्थक पोलिसांकडे चौकशी करत असतो. पोलीस म्हणतात, हे बघा, म्हणजे चोरी व्हावी ना असं चोराने काही पळवून नेलेलं नाही, 1-2 बॉक्स नेलेत उगाचच, म्हणजे काहीतरी प्लॅन करण्यासाठी किंवा लक्ष डायव्हर्ट करण्यासाठीचा हा उपाय असू शकतो. चोर या प्रकरणामध्ये कोण असं करेल असं वाटत नाहीये, तुमचं कोणी हितशत्रू वगैरे. याच्यावरती आता बेणारे म्हणतात, हो मला पण हाच डाऊट वाटतोय की चोर नाही. पोलीस म्हणतात, मग कोण आहे तुमचा हितशत्रू वगैरे असा कोणी? तितक्यात आता सार्थक म्हणतो, केदार. केदार गडबडतो. सार्थक आपल्यावरती संशय घेतो की काय असं केदारला वाटतं आणि तो म्हणतो, काय? यावरती सार्थक म्हणतो, तुला कोण वाटतंय? तितक्यात शलाकाचा कॉल येतो. शलाका सांगते, तू कुठेही असशील तिथे ताबडतोब निघून ये केदार. केदार म्हणतो, इथे जरा पोलीस आलेले आहेत, पोलिसांचं काम चालू आहे, मी आत्ता नाही येऊ शकत. शलाका म्हणते, तुला आईने ताबडतोब बोलवलंय, लवकरात लवकर इकडे ये, इकडे महत्त्वाचं काम आहे तुझ्यासाठी. केदार आता नाईलाज होतो. तो ताबडतोब यायला निघतो आणि म्हणतो, मला शलाकाचा कॉल आला होता, मी येतोय. इकडे सार्थकला केदारवरती 100% डाऊट येतो. काहीतरी केदारच्या मनामध्ये काळबेरं चालू आहे आणि काहीतरी गडबड आहे याचा सार्थकला अंदाज येतो. इकडे आता लीना अस्वस्थ असते आणि ती विचार करत असते, अजूनही सानूचा ताप नाही उतरलेला आहे आणि सानूला फोनसुद्धा आता मनोज उचलत नाही, काय करायचं तिला काहीच कळत नसतं. त्याच वेळेला इकडे सानू सांगते, मला ना आनंदी आत्याला कॉल करून दे. आनंदीला कॉल करून सानू सांगते, आनंदी आत्या मला ताप आलाय आणि बाबा माझा फोन नाही उचलत. मग आनंदी इकडे लीनाला फोन द्यायला सांगते. लीनाला ती म्हणते, काय गं वहिनी, काय झालंय? तिला ताप आलाय आणि दादा फोन नाही उचलत. लीना सांगते, तू काळजी करू नकोस आनंदी, मी बघते काय करायचं ते. आनंदी विचार करते की मला काय करता येईल का. तितक्यात तिथे सार्थकचे बाबा येतात आणि म्हणतात, आनंदी चल आपण एक पत्त्यांचा डाव खेळूया. आता आनंदीला ॲक्च्युली सानूची काळजी वाटत असते, पण बाबांना पण ते नाराज करू शकत नसते. मग आनंदी म्हणते, चला मी तुम्हाला पत्त्यांचा डाव शिकवते, याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं असं पत्ते दाखवत असताना तिकडे सुधा येते आणि म्हणते, ही काही वेळ आहे का पत्ते खेळायची? दिवसाढवळ्या घरामध्ये हे असे पत्ते खेळणं मला नाही पटत आहे. याच्यावरती बाबा म्हणतात, अगं आम्ही भिकार सावकार खेळतोय, खेळू दे की. पण सुधा ऐकत नाही. ती आता बाबांना उठवून आत घेऊन जाते. तितक्यात तिथे
वृंदा येते आणि सुधा सांगते, तुला कळत नाही का गं, त्यांना एक समजत नाही पण त्यांना कधी काही पत्ते खेळायला काय बसवतेस. सुधा गेल्यावर ती वृंदा म्हणते, बरोबर आहे, तू न हा जो गेम खेळतेस ना भिकार सावकार, त्यातली तूच भिकार आहेस, कारण या घरात पत्ते फक्त वृंदाच पिसते, वृंदाच पत्ते वाटते आणि माझ्या पत्त्याच्या डावात तू भिकारी आहेस असं म्हणत इकडे आता वृंदा मुद्दाम आनंदीला क्रिटिसाइज करत असते, मुद्दाम तिला बोलत असते, जेणेकरून तिला वाटत असतं आनंदी घर सोडून जाईल. तोपर्यंत इकडे आनंदी काहीच बोलत नाही, ती उदास असते आणि तितक्यात एक पार्सल येतं. पार्सलवाला शलाकाचं नाव घेतो आणि शलाकाच्या नावाचं पार्सल आहे असं सांगितल्यावरती आनंदी म्हणते, ठीक आहे, तुम्ही द्या माझ्याकडे, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते असं म्हणत आनंदी ते पार्सल आपल्या हातात घेते. तोपर्यंत इकडे आता केदार आलेला असतो. शलाकाला म्हणतो, शलाका मूर्ख आहेस का तू, इतक्या घाई गडबडीत का बरं मला बोलवून घेतलंस. तिकडे ऑफिसमध्ये पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी जर का तिकडे काहीतरी गोंधळ झाला तर मला अटक करतील. यावरती शलाका म्हणते, नाही तुला अटक होणार, तू नको काळजी करू. याच्यावरती केदार म्हणतो, काळजी नको, काय काळजी नको, तुझ्या आईने मला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. याच्यावरती शलाका म्हणते, तू काळजी करू नकोस रे, पोलीस काही नाही करणार, तुझ्यापर्यंत कोणी नाही पोचणार, आई आणि मी आहोत ना. केदार म्हणतो, तुम्हाला बोलायला काय जातंय, तुम्हीच मला त्या सार्थकला तिकडे अडकवण्यासाठी हे चोरीचं नाटक करायला सांगितलं आणि त्यामुळे मी या सगळ्यात अडकलोय. उद्या पोलिसांनी मला पकडलं मग. आणि नेमकी आनंदी हे सगळं ऐकते. आनंदीच्या हातामधला पार्सलचा बॉक्स खाली पडतो. शलाका तिकडे वळून पाहते आणि आता शलाका गडबडते. शलाका म्हणते, आनंदी तू इथे कशाला आलेली आहेस. आनंदी म्हणते, मी तुमचं पार्सल द्यायला आले होते पण तुमचं सगळं बोलणं मी ऐकलेलं आहे. आता सगळं बोलणं ऐकलं म्हटल्यावरती इकडे मात्र आता शलाका गडबडते आणि म्हणते, खोटारडे, काय ऐकलेस तू, काय ऐकलेस असं म्हणत ती आता मुद्दामच इकडे शलाका आनंदीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते. आनंदी म्हणते, आपल्याच ह्याच्यामध्ये चोरी करायला तुम्हाला लाज नाही का वाटत आहे असं म्हणत आनंदी, आता आपण सगळं ऐकून तुम्ही गोडाऊनमध्ये चोरी का केलीत असा जाब विचारत असताना केदार गडबडतो. तितक्यात तिथे वृंदा येते. शलाका म्हणते, तू आता सार्थकला सांगणार सगळं. आनंदी म्हणते, या वेळेला तरी मी सार्थक सरांना काही सांगणार नाही आहे, पण यापुढे तुम्हाला ताकीद देते, जर का काही गडबड करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र सार्थक सरांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचेल, एवढं मात्र मी खात्रीने सांगू शकते. असं बोलणं चालू असताना वृंदा येते आणि म्हणते, काय ग, तू काय करणार, तू इथे फसवणूक करायला आली असशील, आमचा हा काही हेतू नाही आहे. आनंदी म्हणते, जेव्हा दुसऱ्याकडे एक बोटं दाखवतो ना तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात, हा मात्र विचार करा काकू, आणि सत्य कधीच लपत नाही असं म्हणत आनंदीने आता जवळजवळ सगळ्यांनाच ट्रॅप केलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता रेश्मा आनंदीच्या रूममध्ये हुडी घालून असते आणि सांगते, ह्या हुडीप्रमाणे सार्थक, मला तुझ्या नेहमी जवळ राहायचं आहे. सार्थकची हुडी घातलेल्या रेश्माला बाबा बघतात आणि आता म्हणतात, तूच त्या दिवशी होतीस ना, त्या दिवशी अंगणामध्ये तूच आली होतीस ना, आमच्या इथे लाईटचं काहीतरी करायला तूच होतीस ना. आणि रेश्माला बाबांनी रंगेहात पकडलेलं असतं. तोपर्यंत सार्थक येतो आणि आनंदी एकदम उदास असते. तो म्हणतो, काय झालं, पण आनंदी काहीच सांगत नाही, चोरीबद्दल ना कशाबद्दल. आता सार्थकला आनंदीच्या मनामधलं खळबळ जाणवत असते, नक्की काय झालंय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो.